स्टार म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा. भुसावळ प्रतिनिधी, नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी 12 वाजेपासून विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावली. शिक्षकांच्या तासिका विद्यार्थ्यांनी घेतल्या व शिकवण्याचं ज्ञानदानाचे कार्य विद्यार्थ्यांनी केलं. नंतर दुपारी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे, मुख्य अतिथी म्हणून शाळेचे सहाय्यक शिक्षक एस. के. जाधव व त्यांच्या पत्नी सौ. संध्या जाधव या होत्या. तसेच शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते चक्रधर स्वामी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पुष्प अर्पण करण्यात आले. शाळेच्या वतीने शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. एस. के. जाधव, सौ. संध्या जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व एस. के. जाधव यांच्या कुटुंबियांच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा हात रुमाल, नॅपकिन, नारळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तदनंतर विद्यार्थ्यांनी भाषण केली. यात युक्ती मनोज मिश्रा, रोहिणी बसी, शुभम सौशेर यांनी भाषण दिली. त्यानंतर शिक्षकांची भाषण झाली. यात डॉ. प्रदीप सखे, श्री एस. टी. चौधरी, श्रीमती रेखा सोनवणे, श्रीमती एस. बनसोडे, श्रीमती सरला सावकारे व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सहाय्यक शिक्षक एस. के. जाधव व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस. जी. मेढे यांनी चक्रधर स्वामी व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयीचे विचार मांडले. तंत्रस्नेही शिक्षक श्री. एम. एच. किरंगे व श्री. निलेश बोराडे ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रम दाखवला. सर्वांनी लाईव्ह कार्यक्रम बघून आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या धळे तर आभार प्रदर्शन डी. के. भंगाळे यांनी केले. कार्यक्रमानंतर एस. के. जाधव यांचे कुटुंबाकडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले व सर्व शिक्षकांनी भोजनाचा आनंद घेतला. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. बघत रहा A1 न्यूज करिता मुख्य संपादक प्रफुल्ल नरवाडे सोबत जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा इंगळे भुसावळ. कुछ देशों में शिक्षक को, गुरुओं को विशेष सम्मान देने के लिए शिक्षक दिवस का आयोजन किया जाता है. कुछ देशों में छुट्टी रहती है, जबकि कुछ देश इस दिन कार्य करते हुए मनाते हैं. भारत के पूर्व राष्ट्रपति ने उनका जन्मदिन 5 सितंबर भारत में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है. उन्होंने अपने छात्रों से जन्मदिन को शिक्षक दिवस के रूप में मनाने की इच्छा जताई थी. दुनिया के 100 से ज़्यादा देशों में अलग अलग तारीख पर शिक्षक दिवस मनाया जाता है. देश के पहले उप राष्ट्रपति डॉक्टर राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर को तमिलनाडु के तिरुमनी गांव में एक ब्राह्मण परिवार में हुआ था. वे बचपन से ही किताबें पढ़ने के शौकीन थे और स्वामी विवेकानंद से काफी प्रभावित थे. राधाकृष्ण का निधन चेन्नई में 17 अप्रैल 1975 को हुआ. आदरणीय व्यासपीठ, माझे गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्रांनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा केला जातो. यासाठी आपण जमलो आहोत. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक छोटेसे भाषण देणार आहे.
5 सप्टेंबर सन्माननीय व्यासपीठ, माझे गुरुजन वर्ग तसेच माझ्या मैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत। आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक छोटेसे भाषण देणार आहे। संपूर्ण भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म। आज राधाकृष्ण हे विद्वान आणि शिक्षक होत। शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले। शिक्षणाप्रती असले त्याच संपूर्ण आणि शिक्षका पहिल्यांचा आदर पाहून त्यांचा वाढदिवस आज भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। 5 सप्टेंबर राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन साजरा करण्यात येतो। शिक्षक दिन म्हणजे आपला गुरुविषयी कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस। माझे पहिले गुरु आई वडील आहे, ज्यांनी मला घडविले संस्कार टाकले। दुसरे गुरु माझे शिक्षक, ज्यांनी मला चांगले धडे दिले। शिक्षणाविषयी माझ्यात गोडी निर्माण केली, चांगले संस्कार दिले। पुस्तकी ज्ञानाबरोबर बाहेरच्या जगात कसे वागावे ते सांगितले। विद्यार्थी म्हणून आपण शिक्षणात कसे पुढे जावे सांगितले। केवळ शिक्षणात विद्यार्थीपणे शिक्षक देऊ शकतात। आपला शिक्षकांना त्यांच्या योगदान पहिले आपण नेहमी आदर केला पाहिजे। संपादक जय हिंद, जय महाराष्ट्र। जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व माझे मित्र मैत्रिणींनो, माझे नाव युक्ती आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज 5 सप्टेंबर हा दिन आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करीत आहोत। सर्वप्रथम सर्व माझे शिक्षकांना शिक्षक दिनाचे खूप खूप शुभेच्छा। आजच्या या दिवशी सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे जन्मदिन आहे। ते एक आदर्श शिक्षक, विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते। त्यांचे शिक्षणावरील प्रेम व वक्तव्यामुळे भारतात त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षक दिन हे आपल्या देशाचे भविष्य घडवण्याचे सन्मान आहेत। शिक्षकांचे स्थान आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे। शिक्षक हे आपल्याला अन्यायाच्या आधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणतात। ते आपल्यावर चांगले संस्कार करतात। शिक्षक हेच आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात। शिक्षक म्हणून आपण नेहमी आपल्या शिक्षकांचे आदर व सन्मान केला पाहिजे। शिक्षकच आपल्या समाजाचे पाठीचे कणा आहेत। दिला ज्ञानाचा भंडार केला भविष्यासाठी तयार। दिला ज्ञानाचा भंडार केला भविष्यासाठी तयार। आभारी आहोत आम्ही तुमचे, तुम्ही घडवलं आम्हाला आज। धन्यवाद। शिक्षिकाबद्दल बोलणार आहे। माझे आवडते शिक्षिका ठाणे मॅडम आहेत। ते आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात आणि ते खूप चांगले आहे। जर आमच्या शाळेत काही कार्यक्रम असला तर ते त्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आम्हाला उत्साहित करतात आणि त्यांच्याबद्दल किती बोललं तरी कमी आहेत आणि ते आम्हाला सर्व गोष्टींसाठी सर्व मुलींना सपोर्ट करतात। म्हणून मी त्या टीचरांना म्हणते थँक्यू टीचर फॉर सपोर्ट मी। पंथाचे संस्थापक ज्यांनी कृष्णाचं तत्वज्ञान स्वतः अंगीकारलं आणि समाजाला दिलं असे चक्रधर स्वामी यांच्यापुढे नतमस्तक होतो। आज चक्रधर स्वामी यांची जयंती, तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांचा आजचा जन्मदिवस। त्यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक
आदरणीय मेढे सर, आजचा कार्यक्रम त्यांच्यामुळे घडून आला. जे शिक्षक होते त्यांच्या अंगामध्ये शिक्षकी गुण होता, म्हणून त्यांनी शिक्षक सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. असे आमचे मोठे बंधू श्री जाधव सर, आदरणीय वहिनी साहेब, ज्येष्ठ शिक्षिका सावकारे टीचर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. तो फक्त भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला, परंतु 5 ऑक्टोबर हा दिवस पूर्ण जगामध्ये हा शिक्षक दिवस साजरा केला जातो. मग पूर्ण जगामध्ये 5 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो आणि भारतातच का केला जातो 5 सप्टेंबर? तर सर्वपल्ली राधाकृष्णन एक शिक्षक होते आणि ज्यावेळेला ते राष्ट्रपती झाले त्यावेळेला त्यांचे जे शिष्य होते, विद्यार्थी होते, ते विद्यार्थी त्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती भवन या ठिकाणी गेलेले होते. तर राष्ट्रपती म्हणून माझा सत्कार नको, त्यांचा वाढदिवस होता, त्या ठिकाणी त्यांचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी करायचं होतं, म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी गेले. परंतु राधाकृष्णन यांनी सांगितलं की राष्ट्रपती म्हणून माझा सत्कार करू नका, तर माझा सत्कार एक शिक्षक म्हणून तुम्ही करा. म्हणून त्या ठिकाणी 5 सप्टेंबर हा भारतामध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात येत असतो. मित्र, शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. बऱ्याचशा कथांमध्ये असं सांगितलेलं आहे, रामापासून तर कृष्णापर्यंत प्रत्येकाचे गुरु होते. पूर्वीच्या काळामध्ये आश्रम असायचा, आश्रमात त्या ठिकाणी शिक्षा दिली जात होती. आता प्रत्येकाला शाळा त्या ठिकाणी खुल्या झालेल्या आहेत, परंतु आम्ही शिक्षणापासून तरीही दूर आहोत. आपल्यासाठी शिक्षण हे घरापर्यंत आले. शिक्षणासाठी आपण आपली शाळा घरापर्यंत मुलांना गाडी घेण्यासाठी पाठवते, परंतु विद्यार्थी त्या ठिकाणी येत नसतात. परंतु पूर्वीच्या काळामध्ये तसं नव्हतं. त्या ठिकाणी ते विद्यार्थी राहायचे आणि त्या ठिकाणी त्यांना शिक्षण मिळायचं आणि त्यांच्या प्रती, गुरुच्या प्रती त्यांच्या मध्ये मान सन्मान होता. आपण परमेश्वरापेक्षा गुरुला त्या ठिकाणी जास्त श्रद्धा त्या काळामध्ये होती. असंच एक उदाहरण, एक गोष्ट होती. एक राजाची मुलगी होती आणि ही मुलगी त्या ठिकाणी विष्णूची परमभक्त होती. ती रोज मंदिरात जायची, विष्णूची नितांत पूजा करायची. पूजा करणे, अर्चा करणे, विष्णूचे आंघोळ घालणे, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मंदिरात लीन होऊन जायची. एक दिवस असाच एक चोर त्या ठिकाणी तिला बघतो. ती सोजवळ मुलगी आहे, साधी मुलगी आहे, सुंदर आहे. त्यासाठी तिच्याकडून आपण जे आहे ते हिरावून घेऊ म्हणून तो चोर त्या ठिकाणी युक्ती करतो. तो साधूचं रूप त्या ठिकाणी धारण करतो आणि मंदिरात जातो. हे मंदिरात पूजा करत असते. पूजा करता करता त्या ठिकाणी साधू गेल्यानंतर साधूला काहीतरी द्यावं म्हणून त्या ठिकाणी ती मुलगी पाण्याचा ग्लास त्या साधूंना देते. ते मंदिरात आलेले आहे, लांबून आले थकले असतील म्हणून आपण प्रत्येकाला घरामध्ये आल्यावरती पाणी ज्या पद्धतीने पाजतो त्याप्रमाणे ही मुलगी त्या ठिकाणी त्या साधूला पाण्याचा ग्लास देते. परंतु त्या ठिकाणी साधू त्या ठिकाणी त्या मुलीच्या हातून पाणी घेण्यास नकार देतात. तिला विचारतात, तू दीक्षा घेतली आहे का, तू गुरु केला आहे का? ज्याने गुरु केला असेल त्याच्या हातूनच त्या ठिकाणी मी अन्न ग्रहण करतो, पाणी ग्रहण करत असतो. आणि त्या मुलीने सांगितलं की मी तर दीक्षा घेतली नाही, परमेश्वरच, मी रोज परमेश्वराची प्रार्थना करते, परमेश्वराचं नामस्मरण करते, परमेश्वरात लीन होते. तरी सुद्धा त्या साधूने सांगितलं, तो खोटा साधू होता. त्याने सांगितलं, मी तुझ्या हातचं पाणी पिऊ शकत नाही, तुला आधी दीक्षा घ्यावी लागेल.
ती मुलगी त्या ठिकाणी दीक्षा घेण्यासाठी तयार होते. तिला सांगितलं दीक्षा तुला अशी कशी मिळणार नाही, जंगलात जावं लागेल, एकांतात राहावं लागेल. ती त्यासाठी सुद्धा तयार होते आणि एकांतात तो साधू त्या मुलीला त्या ठिकाणी घेऊन जातो आणि एका झाडाला त्या ठिकाणी बांधतो. ती राजाची मुलगी असते, सर्व धनसंपत्ती त्याच्याकडून त्या ठिकाणी जमा करतो आणि ती धनसंपदा सर्व घेऊन त्या झाडाला बांधलेली मुलगी असते आणि तिच्याकडून सर्व आभूषणं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेऊन तो निघून जातो. बघा एवढा विश्वास त्या गुरुवरती त्या मुलीचा होता, तो खोटा गुरु होता. अचानक त्या ठिकाणी विष्णू म्हणतात आज ही 2 दिवस झाले 3 दिवस झाले मुलगी आपल्या सेवेसाठी येत नाहीये, मंदिरात येत नाहीये. म्हणून नारदाला त्या ठिकाणी पाचारण केलं जाते. नारद येतात, नारदाला सांगतात की ही मुलगी येते, आज काय आलेली 2 दिवसापासून येत नाहीये, जा तिला शोधा. नारद त्या ठिकाणी तिला शोधण्यासाठी जातात आणि नारदाला त्या ठिकाणी ती त्या अरण्यामध्ये बांधलेल्या स्थितीत त्या ठिकाणी भेटते. गुरुने सांगितलं मी आल्याशिवाय कोणी सोडणार नाही. नारदाने तिला सांगितलं तुला विष्णू भगवंतांनी बोलवलेलं आहे, विष्णू भगवंतांनी मला पाठवले तुझ्याकडे. ती म्हणते नाही, माझे गुरु आल्याशिवाय मला सोडणार नाही, मी सुटणार नाही. ती नारदाला सुद्धा सोडायला तयार होत नाही, नारदाच्या हातून सुटून घेण्यासाठी तयार होत नाही. नारद त्या ठिकाणी लीन होतात, त्या ठिकाणी विचार करतात की ही तर तयारच नाही. नारद पुन्हा भगवंताकडे जातात, विष्णू भगवंताकडे. भगवंताला सांगतात की भगवंता ती तयार नाही. ती म्हणते माझ्या गुरुने मला त्या ठिकाणी बांधलेलं आहे, त्यांच्या हातूनच त्या ठिकाणी मी सुटेल. विष्णू भगवान त्या ठिकाणी येतात. विष्णू भगवान सुद्धा तिला प्रयत्न करतात आणि सांगतात की मी तुला स्वतः सोडण्यासाठी आले, मी नतमस्तक होते परमेश्वरा, मी तुझ्या पुढे नतमस्तक होते, परंतु तुम्ही मला सोडायचं काम करायचं नाही. माझ्या गुरुने मला बांधलेलं आहे, त्याच्याशिवाय मी सुटणार नाही. दोघं त्या ठिकाणी नारद आणि परमेश्वर त्या ठिकाणी चिंतित होतात, करायचं काय. ही तर तयारच होत नाही, कारण त्या ठिकाणी 4-5 दिवसापासून ते भुकेलीत आलेली त्या ठिकाणी बांधलेली होती. परमेश्वर नारदाला आदेश देतात की तो कोण आहे गुरु, त्याला शोधून आण. नारद जातात, त्या गुरुला शोधून आणतात. तो चोर असतो, तो साधूचं रूप घेऊन त्या ठिकाणी तिला फसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मित्र हो, त्या ठिकाणी तो आल्यावरती तिला सोडतो आणि तरी सुद्धा ती मुलगी म्हणते यांच्यामुळे हे देव मला मिळाले, हा जर मला इथे घेऊन आला नसता तर परमेश्वर मला प्राप्त झाला नसता. म्हणून तिची सुद्धा भगवंत मोठा की गुरु मोठा. तर तिने सांगितलं त्यावेळेला की माझा गुरु मला मोठा आहे, कारण तिच्यामुळे मला भगवंताचं दर्शन झालं, म्हणून हा माझा गुरु आहे. आणि त्या ठिकाणी त्याने मान्य केलेलं होतं. मित्र, आपल्याला जे शिक्षक शिकवतात, ज्ञानदानाचं कार्य करतात, ज्ञान देतात, ते आपल्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी करतात आणि आपण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते मला रागवतो, मारतो, पण चांगल्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी करत असतो. तुम्हाला शिक्षक त्या ठिकाणी रागवतात, तुमच्या भल्यासाठी त्या ठिकाणी रागवतात की तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण घेता आलं पाहिजे, तुमच्यावरती चांगले संस्कार पडले पाहिजे आणि तुमच्या ते संस्कार तुम्ही आत्मसात केले पाहिजे. आणि हे असेच संस्कार एवढं गुरुला महत्त्व आहे आणि गुरुच्या प्रती आपण सर्वांनी नतमस्तक होणं गरजेचं असते. त्यासाठी आपण सुद्धा त्या ठिकाणी गुरुच्या प्रती नतमस्तक व्हाल ही अपेक्षा ठेवतो आणि गुरुंनी दिलेली जी शिक्षा आहे ती आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा आणि आत्मसात करावी या अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री A.G. मेढे सर, तसेच आज अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक S.K. जाधव सर व त्यांच्या सौ, तसेच आपल्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करते. शिकवता शिकवता आकाशात गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे, आदर्शाचे स्थान निर्माण करणारे म्हणजे आपले शिक्षकच असतात. तुम्हा आम्हा
सर्वांच्या. आज 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तो शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तमिळनाडू राज्यातील तिरुत्तणी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव सीताम्मा तर वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरास्वामी असे होते. 1962 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासकांना असे वाटले की त्यांचा वाढदिवस मोठा जल्लोषात साजरा करावा, म्हणून ते डॉक्टर राधाकृष्णन यांना भेटायला गेले आणि विनंती केली की 5 सप्टेंबर हा आपला जन्मदिवस तो वाढदिवस म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. आपण शिक्षक आहात, आम्हाला परवानगी द्यावी. तेव्हा गंभीर होत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले, माझ्या एकट्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा माझ्या जन्मदिनाला सर्व शिक्षकांचाच सन्मान करावा आणि म्हणून त्यांनी एकट्याचा सत्कार करून न घेता सर्व शिक्षकांचाच सन्मान केला. तेव्हापासून 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यांच्या आयुष्यात घडलेली एक छोटासा प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतातीलच नव्हे तर जगातील एक नामवंत शिक्षक आणि प्राध्यापक होते. भारतातील अनेक विद्यापीठांच्या बरोबर परदेशातील सर्व विद्यापीठांमध्ये अध्यापनाचं आणि ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य त्यांनी केलं होतं. या कार्यामुळेच त्यांच्या पूर्ण जगामध्ये त्यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या विनयतेबद्दल आणि त्यांच्या शालीनतेबद्दल सर्वांच्या मनामध्ये आदर व प्रेम होते. भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य लोकांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल आदर होता. अशाच पैकी एक ब्रिटिश अधिकारी होता. त्याला डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. पण त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ब्रिटिश असण्याचा त्याच्या संस्कृतीचा अहंकार त्याला होता. त्याच ब्रिटिश अधिकाऱ्याने एक दिवस पाहुणचारासाठी डॉक्टर राधाकृष्णन यांना त्यांच्या घरी बोलावले. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले व ते त्यांच्या घरी गेले. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांचे योग्य स्वागत केले. गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांच्या ओघामध्ये तो ब्रिटिश अधिकारी मिश्किलपणे विनोदी शैलीमध्ये म्हणाला, माफ करा डॉक्टर राधाकृष्णन, पण परमेश्वराला आम्हा इंग्रज लोकांवर जरा जास्तच प्रेम आहे. डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले, ते कसं काय बरं? त्यावर तो ब्रिटिश अधिकारी म्हणाला, हेच पाहना, परमेश्वराचं आमच्यावर जास्त प्रेम आहे म्हणून परमेश्वरानं आम्हा ब्रिटिश लोकांना अतिशय गोरं आणि सुंदर बनवलेलं आहे आणि तुमच्या भारतीयांवर थोडं कमी प्रेम आहे म्हणून तुम्हाला सावळं बनवलं आहे. ब्रिटिश अधिकाऱ्याचं हे बोलणं थोडंसं टीकास्पद होतं, पण डॉक्टर राधाकृष्णन यांनी लगेचच उत्तर दिलं नाही. त्यांनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं व मंद हसत म्हणाले, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. परमेश्वराचा तुमच्यावर नाही तर आम्हा भारतीयांवर जरा जास्त प्रेम आहे. त्यावर तो ब्रिटिश अधिकारी गोंधळला. तो म्हणाला, ते कसं? डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले, ज्या वेळेला परमेश्वर शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आजच्या शिक्षक दिनी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराज यांना, त्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. प्रणाम महात्मा फुले यांना, ज्यांनी आम्हाला समता शिकवली. प्रणाम लोकमान्य टिळक ज्यांनी आम्हाला स्वराज्य शिकवलं. प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला क्रांती शिकवली. अशा थोर महापुरुष महामानवांना माझा कोटी कोटी प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक श्रीयुत मेरे सर, तसेच आजचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सेवानिवृत्त जाधव सर व त्यांच्या सौभाग्यवती जाधव मॅडम यांचे मी शब्दसमुद्राने स्वागत करते. सर्वात महत्त्वाचे म्हटलं म्हणजे आज
तसेच आदरणीय ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सावकारे मॅडम, तसेच ज्येष्ठ शिक्षक डॉक्टर प्रदीप साखरे सर आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे सर्वांचे लाडके कलाकार, बाल गोपाल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज माझ्याकडून तुम्हाला नमस्कार. आयुष्याला आधार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा हा दिवस. मुलांनो, तुम्हाला माहितीये शिक्षक आपले गुरु असतात. पहिले गुरु आपले माता पिता आणि नंतर आपले शिक्षक. हे आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडवत असतात. आपल्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. या दिवसाची सुरुवात 1962 साली झाली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा 5 सप्टेंबर या दिवशी जन्म. या दिवशी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून आपल्याला त्यांच्याकडून ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षक तज्ज्ञ होते. यांचे शिक्षकांप्रती असलेले आदर प्रेम पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ही परंपरा अजूनही आज सुरू आहे आणि यापुढेही भविष्य काळात सुरू राहणार आहे. 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्ण यांनी राष्ट्रपती पदाची जेव्हा शपथ घेतली तेव्हा या शपथेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या दिवशी शिक्षकांचाही गौरव दिवस साजरा केला जावा, अशी त्यांनी इच्छा प्रकट केली. देशातील शिक्षकांचा गौरव हाच माझा गौरव आहे, असे त्यांनी मोठ्या मनाने सांगितले. पाश्चात्य जगाला भारतीय तत्वज्ञानाचा तात्विक परिचय करून देणारे असे भारतावरील ब्रिटिश सत्ता काळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्ण यांना ओळखले जाते. व्यक्ती आणि समाजाच्या विकासाच्या शिक्षणाचा वाटा हा मोलाचा ठरतो. जिथे शिक्षण आहे तिथे विकास आहे. म्हणून व्यक्तीची जडणघडण ही शिक्षकच घडवत असते. गुरु शिष्य यांचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशाच्या सर्व श्रेष्ठ शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. आज शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांची भूमिका साकारण्याची संधी दिली जाते, जी आपल्या भविष्यातील शिक्षकांसाठी फार फार प्रेरणादायी ठरते. म्हणून आज मोठ्या आनंदाने सर्व शाळा कॉलेज या ठिकाणी हा 5 सप्टेंबर शिक्षक दिवस साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्ण यांना मी नतमस्तक करून वंदन करते की जेणेकरून आज आपला शिक्षक म्हणून त्यांनी आपल्याला सन्मान दिलेला आहे. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना मी या शिक्षक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते, धन्यवाद देते. फक्त पुढच्या ज्या 2 ओळी आहेत ते मी म्हणते आणि त्यानंतर माझे भाषण संपवते. कर्तव्याचे भान आहे, आपुलकीची जाण आहे. सर तुम्ही आहे तर आम्हाला आमच्या ज्ञानाची जाणीव आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय एस.जी. मेढे सर, त्याप्रमाणे ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम आनंदाने सुरळीत पार पडत आहे त्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एस.के. जाधव सर, तसेच त्यांचे कुटुंबीय, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस आपण संपूर्ण देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की ते पहिले भारताचे उपराष्ट्रपती आणि दुसरे ते राष्ट्रपती होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राजकारणी नव्हते, ते कोणत्याही पक्षाचे नव्हते किंवा ते कधी निवडून आलेले नव्हते, तरी ते राष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचले. ते राष्ट्रपती या पदापर्यंत का पोहोचले?
कारण त्यांच्याकडे विद्वत्ता होती, ते विद्वान होते, ते विचारवंत होते, ते तत्वज्ञ होते. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान असतं त्या व्यक्तीला पद मागावं लागत नाही, त्या व्यक्तीला मान सन्मान मागावा लागत नाही, तर पद आणि सन्मान त्या व्यक्तीला बरोबर मिळत असतं. आणि म्हणून आजच्या या शिक्षक दिनानिमित्त मी तुम्हाला काही 2 गोष्टी सांगणार आहे. तत्पूर्वी काही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल मी बोलणार आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होण्याच्या आधी जवळजवळ 40 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये शिकवण्याचं कार्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी कुलगुरू म्हणून सुद्धा काम पाहिलं. ते एक अत्यंत चांगले शिक्षक होते. विद्यार्थ्यांचं त्यांच्यावरती फार प्रेम होतं. त्यांनी सुरुवात केली की प्रेसिडेन्सी कॉलेज ऑफ मद्रास या ठिकाणी तत्वज्ञान या विषयाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांची विद्वत्ता आजूबाजूच्या परिसरामध्ये फार पसरली आणि त्यावेळी जे म्हैसूरचे राजे होते त्या म्हैसूरच्या राजांना सुद्धा वाटलं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या म्हैसूर विद्यापीठामध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवावं. त्यानंतर मग म्हैसूर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी त्यांची तत्वज्ञान शिकवण्यासाठी नियुक्ती झाली. त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे ते लोकप्रिय असे शिक्षक झाले. त्यांचं शिकवणं हे सर्व विद्यार्थ्यांना फार आवडायचं. त्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तासिकेला संपूर्ण वर्ग हा भरलेला असायचा. ज्या विद्यार्थ्यांचा विषय तत्वज्ञान नव्हता असे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या तासिकेला बसायचे. एवढं त्यांचं शिकवणं हे विद्यार्थ्यांना आवडायचं. मग एकदा शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांची बदली म्हैसूरवरून कलकत्ता या ठिकाणी झाली. त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना फार दुःख झालं. विद्यार्थी फार नाराज झाले, निराश झाले. ज्या दिवशी शिक्षक ते गाव सोडून जाणार होते त्या दिवशी सर्व त्यांचे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी त्यांच्या घराजवळ जमा झाले आणि आपल्या शिक्षकांना आपण सन्मानाने निरोप द्यायला पाहिजे म्हणून त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी जी घोडागाडी त्या ठिकाणी आलेली होती त्या घोडागाडीला त्यांनी पूर्ण फुलांनी सजवलं. आणि त्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन हे येऊन त्या घोडागाडीमध्ये बसले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी विचार केला की आपल्या शिक्षकांना जर आपण स्वतः गाडीवरून स्टेशनपर्यंत सोडलं तर ते अधिक सन्माननीय होईल. म्हणून विद्यार्थ्यांनी त्या घोडागाडीला जे घोडे त्या ठिकाणी गेले होते त्या घोड्यांना सोडलं आणि स्वतः विद्यार्थ्यांनी ती घोडागाडी म्हैसूर स्टेशनपर्यंत ओळखलेली. यावरून विद्यार्थ्यांचं त्यांच्यावर किती प्रेम होतं, विद्यार्थी त्यांचा किती आदर करत होते, विद्यार्थी त्यांचा किती सन्मान करत होते हे आपल्याला या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं. आता बघा ते त्यांचा एवढा मान सन्मान त्यांना मिळाला कारण त्यांच्याकडे फार ज्ञान होतं. तर ज्ञान हे काही आपल्याला आपोआप मिळत नाही, त्या ज्ञानासाठी कष्ट करावे लागतात. तेव्हा तुम्ही सर्वजण मंदिरात जात असाल, सर्वांनी मूर्तीचं दर्शन घेतलेलं असेल. आता मूर्ती जी असते ती मूर्ती आधी दगड असतो बघा आणि त्या दगडावरती घाव करून त्यापासून ती मूर्ती एक शिल्पकार तयार करतो. आता जो दगड जेवढे जास्त सहन करतो तेवढी मूर्ती ही आकर्षक आणि सुंदर तयार होते. मात्र जो दगड घाव सहन करू शकत नाही तो दगड हा पायरीचा दगड म्हणतो. त्या दगडाला पायरीमध्ये बसवलं जातं की ज्या पायरीवरती सर्व लोक त्या ठिकाणी पाय ठेवून मंदिरामध्ये जातात आणि मूर्तीची पुढे नतमस्तक होतात. तर आपणही विचार करायचा आहे की आपल्याला मूर्तीचा दगड बनायचा आहे की आपल्याला पायरीचा दगड बनायचा आहे. जर आपल्याला मूर्तीचा दगड बनायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सुद्धा ज्ञान आपल्याला कमवायचं आहे. आणि जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल
तर त्यासाठी आपल्याला सुद्धा त्या मूर्तीप्रमाणे काही घाव सहन करावे लागतील. आपल्याला घाव कोणते सहन करायचे आहे तर आपल्याला फार कष्ट करावे लागतील. आपल्याला अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि तसं जर आपण केलं तर आपल्याला सुद्धा ज्ञान मिळेल आणि आपल्याला जर ज्ञान मिळालं तर आपल्याला सुद्धा मान सन्मान मिळू शकतो. आता या ठिकाणी बऱ्याच जणांनी शिक्षकांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचं काम करतात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम शिक्षक करतात. विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांचं पुढचं जीवन सुखी व्हावं यासाठी शिक्षक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. अशा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी सर्व उपस्थित त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक एच.सी. मेढे सर, आज ज्यांनी आपला सत्कार आयोजित केला शिक्षकांचा, असे आपले प्रमुख पाहुणे मोठे बंधू श्री एस.के. जाधव सर, तसेच त्यांच्या सौभाग्यवती जाधव मॅडम, त्यांचे चिरंजीव तेजस, तसेच शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचा जन्म म्हणजे 5 सप्टेंबर 1888 मध्ये तमिळनाडूतील तिरुतनी या गावी त्यांचा झालेला आहे. तर डॉक्टर राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती झाले. ते ज्या गावामध्ये राहत होते त्या गावाचं नाव होतं सर्वपल्ली. एका छोट्याशा गावामध्ये ते राहत होते, त्या गावाचं नाव सर्वपल्ली होतं. परंतु ते गाव सोडल्यानंतर त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्या नावाशी सर्वपल्ली हे नाव जोडलं. तेव्हापासून डॉक्टर सर्वपल्ली नावाने ते प्रसिद्ध झाले. डॉक्टर राधाकृष्ण हे एक हुशार आणि विद्वान विद्यार्थी तर होतेच, पण जीवनामध्ये ते नामवंत शिक्षक, प्रख्यात लेखक आणि उत्तम प्रशासक असे त्यांनी कार्य केलेलं आहे. अगदी आयुष्यामध्ये एवढं मोठं पद दुसरत असताना सुद्धा त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं. उच्च विचार आणि साधं राहणीमान हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आता प्रत्येकाने सांगितलं की त्यांनी हा वाढदिवस का साजरा करतात. सर्व शिक्षकांचा का साजरा केला जातो. ऑक्टोबरमध्ये 5 ऑक्टोबरमध्ये हा सर्व भारतभर केला जातो त्यांचा. पण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी. तर साखरे सरांनी सांगितलं की काही विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले असता त्यांनी आपला वैयक्तिक वाढदिवस साजरा न करता त्यांनी इच्छा व्यक्त केली की संपूर्ण भारतातील शिक्षकांना हा वाढदिवस समर्पित व्हावा, म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. मंडळांबद्दलची त्यांची आपुलकी, आदर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा आईनंतर सर्वात महत्त्वाचं कोणी असेल तर तो म्हणजे गुरु. गुरु आई जशी आपल्याला संस्कार देते त्याचप्रमाणे गुरु शिक्षक आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात, सक्षम बनवत असतात. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा शिक्षकांना महत्त्वाचं स्थान आहे. जसं कुंभार मातीला आकार देतो त्याचप्रमाणे शिक्षक या विद्यार्थ्यांना आकार देत असतो. कारण विद्यार्थी जीवन जर घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नसतो. जशी आपल्या शरीराला अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे आपल्याला दिशा दाखवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. आणि हे शिक्षण आपल्याला निस्वार्थीपणे एक शिक्षकच देऊ शकतो. म्हणून शिक्षकांचा नेहमी आपण आदर केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. मी आज इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्युन्सिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक एच.सी. मेढे सर, आजचा 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपण शिक्षक दिन म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर साजरा करतो. शिक्षकांचं काय कर्तव्य आहे
हे आम्हाला तर जरी ठीक चांगलं मागून माहीत असलं तरी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांना दररोज प्रत्येक मॅडम प्रत्येक शिक्षक तुम्हाला जो विषय शिकवतात तो आत्मसात करणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा झाला असं मी समजतो. यावेळ 2च मिनिट मला थोडा उशीर झाला यावेळेला यायला, थोडा रस्त्याला ट्रॉफिक होते म्हणून यावर मी सर्वांचं मनपूर्वक सॉरी म्हणतो. नाही तर आपला कार्यक्रम म्हणून थोडा हे झाला असता. आजच्या कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रम दिलेला आहे की डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती हे पद त्याने भूषवलं. पण त्यांनी तो पद भूषवत असताना माझा हा सत्कार एक 5 सप्टेंबर दिवशी शिक्षक दिन म्हणून सर्वांना समर्पित व्हावा असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि आजपर्यंत आपण सर्व विद्यार्थी शिक्षक आणि सर्व शिक्षक स्टाफ साजरा करत आलो आहे. पूर्ण भारतामध्ये हा साजरा केला जातो. आज नवीन म्हणजे एक जयंती आपल्याला पाहायला मिळते. महानुभाव बंधनाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची सुद्धा आज जन्मदिवस आज आपण साजरा केला आणि त्यासोबत डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिवस सुद्धा आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, मी एवढं जाता जाता एक वेळ सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनी आपलं कर्तव्य शिक्षकांनी दररोज जे ज्ञान आपल्याला देतात ते आत्मसात करा आणि आपल्या शिक्षणाची शिदोरी पुढे चालवत ठेवा. याच्यानंतर मी अजून एक सांगू इच्छितो की याच शाळेमध्ये 3 जून 2019 रोजी मी रिटायर झालो. त्याच्यानंतर मला पुन्हा ही संधी या स्टेजवर बोलण्याची संधी माझे सहकारी मित्र मुख्याध्यापक A.J. मेढे सर यांना मी माझी मनातली कल्पना सुचवली की माझी अशी इच्छा आहे की सर्व शिक्षकांचा सत्कार माझ्या हातून व्हावा आणि ती संधी मला त्यांनी दिली. त्याच्याबद्दल मी त्या सर्व मुख्याध्यापकांच्या आधी आणि सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो आणि माझी माझे मित्र आपल्या शाळेचे माजी शिक्षक S.K. जाधव सर, त्यांच्या संयुक्त पत्नी आमच्या गोविंद साहेबा, त्यांचे चिरंजीव, त्यानंतर आमच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला सहकारी मॅडम, डॉक्टर प्रदीप साखरे सर, सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही फार बोर झालेले आहात. सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी व्यवस्थित बसा आणि मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही आज भुकेने सुद्धा झालेले आहेत आणि उद्यापासून हे सगळे शिक्षक तुम्हाला दूध तूप शिरा देणार आहेत. ते कसा देतील तर मी तुम्हाला सांगेल, फक्त तुम्ही आता ऐका आणि माझ्याकडे लक्ष द्या की हे दूध तूप शिरा तुम्हाला कसा देतील. मित्रांनो, आजचा दिवस जो आहे हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि चक्रधर स्वामी जे महानुभाव पंथाचे प्रवर्तक होते, महिम भट, लीळाचरित्र असे असंख्य मराठी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे आणि शासनाने असा आदेश काढला की यांची सुद्धा जयंती करावी. आता सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल आमच्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिलाय. त्यांचा जन्मदिवस का साजरा करायचा, कशासाठी साजरा करायचा तुम्ही सुद्धा ऐकलं, शिक्षकांनी सांगितलं आणि फार व्यवस्थित प्रकारे सांगितलं. काही मुलं ऐकत होते, काही झोपत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ऐकत होते त्यांचं ज्ञान वाढलं आणि जे झोपत होते त्यांचं ज्ञान गेलं. तर आमचे सर्वपल्ली राधाकृष्णन जे होते हे खरोखर ज्ञान महर्षी होते आणि त्यांनी काय सांगितलं की ते राष्ट्रपती होते की बाबा माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण मी हा विद्येसाठी घालवणार, माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा दुसऱ्यांच्या कार्यासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी घालवणार. आणि त्यांनी जीवनभर तसं कार्य सुद्धा केलं. ते राष्ट्रपती होते आणि राष्ट्रपती असल्यावर सुद्धा त्यांनी सांगितले की माझा जन्मदिवस काही फुलांनी, पाकळ्यांनी, फटाक्यांनी असं काही साजरा करू नका, तर माझा दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करा. आणि का शिक्षक दिन म्हणून साजरा करायचा तर शिक्षकांच्या प्रती एक आदर होता आणि त्या आदरामध्ये त्यांनी सांगितलं की शिक्षक दिन म्हणून साजरा करायचं. आज हा तुमचा कार्यक्रम घडून आणला
आमचे शिक्षक बंधू असे सकाळपासून बरका होते. सगळ्या मंडळींनी हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घडवून आणला आणि कार्यक्रम किती चांगल्या प्रकारे होईल याच्यासाठी प्रत्येकाने भाग घेतला. आमच्या शिक्षक भगिनी 8 दिवसापासून कामाला लागलेल्या होत्या. आमच्या सांगलेले शिक्षक काहींना सांगितलं की आपला थोडासा हाय क्लास कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, टेक्नो व्हायला पाहिजे. आमचे तंत्रज्ञ शिक्षक जे आहेत, टेक्नो शिक्षक, त्यांनी खरोखर जीव घातला. आमच्या शाळेतला सर, मी सांगतो की एक पण असं कोणी नाही की त्यांनी आज हा कार्यक्रम हे केला नाही. मला प्रत्येकाने आज सहकार्य केला आणि बा जाधव सर आमच्या शाळेत येणार आहे तर यांचं कशा प्रकारे स्वागत होणार आहे, कशा प्रकारे आम्ही आमच्या शिक्षकांना इम्प्रेस करू हे सगळ्यांनी ठरवलं आणि आज तुम्ही तो कार्यक्रम घडवून आणला. आम्ही तुम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला साथ दिली, तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला. हे तुमचं मोठेपण आहे की आमच्या बंधू भगिनींनी सांगितलं की सर तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे आणि सरांनी सांगितलं की नाही ठीक आहे माझा सत्कार करण्यात आहे का, मी त्या सत्काराचं एक अतिशय चांगलं फळ तुम्हाला देणार. आमच्या सरांनी आम्हाला फळ दिलं. आता मित्रांनो, राहिला तुमचा दूध तूप शिऱ्याचा प्रश्न. तर आमचे शिक्षक तुम्हाला उद्यापासून दूध तूप शिरा कसा पाठवतील ते सांगतो. उद्यापासून ते तुम्हाला दुधातला जो दूध आहे त्यातलं दुर्लक्ष करणार नाही. त्यानंतर भ जो आहे तर मुलीच धमकवणार नाही. त्यानंतर तूप जे आहे ती तुमची कोणाशी तुलना करणार नाही. आणि प जो आहे ते परस्पर निर्णय घेणार नाही. एखादी गोष्ट करताना तुम्हाला विश्वासात घेऊन करतील. आणि शिरामधला शी जो आहे ते शिस्त बाळगतील आणि अतिशिस्त करणार नाही. आणि रा जो आहे तो रागवणार नाही. म्हणजे अशा प्रकारे ते शिक्षक तुम्हाला उद्यापासून दूध तूप शिरा खाऊ घालतील. आवडला का तुम्हाला शिरा? तुमचं पोट भरलं की नाही? तर मित्रांनो, हे ज्ञान आहे. त्या ज्ञानामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जी आहे ती गोष्ट तुमच्या जर कल्पना असेल, ही मी कल्पना केली, यात काहीच केलं नाही, मी बसल्या बसल्या काल असं उभं राहिलो आणि मला काय एक नवीन वाक्य सांगता येईल की ज्यामुळे माझी मुलं इम्प्रेस होतील, काय मला नवीन एखादं वाक्य सांगता येईल याच्या व्यतिरिक्त मी त्यांना त्यांचं मन जिंकू शकेल. तर हे मन जिंकण्यासाठी पुस्तकांची आवड असणं आवश्यक असते. हे मन जिंकण्यासाठी अभ्यास असणं आवश्यक असतो आणि तो तुम्ही करू शकता. हे सर्व जे आहेत हे आमचे बंधू भगिनी हे अभ्यास करून पुढे गेले आहेत आणि तुम्ही सुद्धा अभ्यास करून पुढे जा. आणि तुम्ही अभ्यास करून पुढे गेल्यानंतर आमच्यासारखेच तुम्ही इथे बसाल, आमच्यासारखे स्टेजवर बसाल अशी मी अपेक्षा करतो. आणि 2 शब्द संपवतो. आज तुम्ही मला सर्वांना ऐकून घेतलं. माझ्या बंधू भगिनींनी मला मदत केली, त्यांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांचे तुमचे पण आभार मानतो. धन्यवाद. शिक्षक दिन 5 सप्टेंबर या दिवशी मी सर्वपल्ली राधाकृष्ण यांना तसेच आपले चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला प्रणाम करतो आणि आजचा आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. आज म्युन्सिपल हायस्कूल येथे 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त श्री SK जाधव सर व त्यांचे कुटुंबीय यांचे अभिनंदन करतो. तसेच शिक्षक म्हणजे गुरु, ज्यांच्यामध्ये आपल्याला योग्य दिशा मार्गदर्शन मिळते. आजचा शिक्षक म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन. या दिवशी शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज आपण शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण पार पडला, पण ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यांचे आभार मनापासून पाहिजे. आज म्युन्सिपल हायस्कूलच्या सर्व शिक्षकांचा सत्कार यांच्या हातून करण्यात आला. असे सेवानिवृत्त शिक्षक श्री SK जाधव यांचे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री HG मेढे सर तसेच शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मी आभार मानतो. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच विद्यार्थी भाषण ऐकले, प्रतिसाद दिला म्हणून त्यांचेही आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे
अध्यक्ष श्री एच.जी. मेढे सर यांनी अध्यक्षपद स्वीकारून मार्गदर्शन केले, म्हणून त्यांचेही सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो व आजचा कार्यक्रम संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आज शिक्षक दिन म्युन्सिपल हायस्कूलमध्ये एकदम उत्साहित साजरा करण्यात आला, काय सांगाल? धन्यवाद. हा जो शिक्षक दिनाचा कार्यक्रम आहे, तर हा कार्यक्रम मी फक्त प्रेरणा दिली, मात्र कार्य करणारे माझे सर्व शिक्षक बंधू होते. त्यांच्या सहाय्याने, त्यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पडला. मी इथे मुख्याध्यापक झाल्यानंतर एकदा ठरवलं होतं की आपण शिक्षक दिन कार्यक्रम साजरा करायचा, पण एक डिजिटल स्वरूपामध्ये साजरा करायचा. आणि ही कल्पना माझ्या शिक्षक बंधूंना मी मांडलेली होती आणि त्यांनी त्या गोष्टीला रिस्पॉन्स दिला. आमचे मित्र जाधव सर यांना मी फोन केला की बा तुम्हाला आम्हाला बोलवायचं आहे, तुम्ही आमच्या शाळेचे माझे शिक्षक आहात. तर त्यांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की बा या वेळेला तुम्हाला यायचं आहे, सहपत्नीक यायचं आहे. सरांच्या पत्नीसुद्धा तयार झाल्या आणि त्या आल्यानंतर आम्ही आमच्या परीने जो आजचा कार्यक्रम घडवला, माझ्या मते अशा प्रकारचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच चांगल्या प्रकारे झालेला आहे. याआधी झाला नाही असं नाही, परंतु विद्यार्थीभिमुख कार्यक्रम हा होता. त्यामध्ये सर्व विद्यार्थी इन्व्हॉल्व होते. सर्व विद्यार्थ्यांनी त्यात शिक्षकाची भूमिका राबवली आणि शिक्षक काय असतो, कसा असतो, विद्यार्थ्यांना कसा घडवू शकतो, शिकवू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं. आणि त्या विद्यार्थ्यांना बघताना मलासुद्धा एक आनंद वाटला की बुवा माझे विद्यार्थी, नगरपालिका शाळेतले विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे शिकवू शकतात, असं मला एक चांगला अनुभव आला. आणि त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं की बेटा अशा प्रकारे मनुष्य घडत असतो. आपल्याला जर स्टेजवर उभं राहायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला त्या संबंधी आपणास एक हिंमत करावी लागते आणि ते करतानाच आपल्याला त्या अनुभवातून आपण घडत असतो. या कार्यक्रमासाठी आमचे सर्व सहकारी यांनी मला संपूर्ण मदत केली. संपूर्ण लोकांनी जीव ओतून काम केला. 8 दिवसापासून त्यांनी कार्य केलं. डॉक्टर प्रदीप साखरे सर, त्यानंतर उत्सव समितीचे चेअरमन आपल्या दांडे मॅडम, सावकारी मॅडम, रेखा मॅडम, आमचे किरंगे सर, बोराडे सर, नाना पाटील सर, एस.टी. चौधरी सर, हे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण मला समजून घेऊन माझी कल्पना त्यांनी समजून घेतली आणि सरांच्या मनात काय आहे हे त्यांनी ओळखलं आणि आजचा हा उत्तम कार्यक्रम घडवून आणला. धन्यवाद. नमस्कार. आजचा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करताना मी या शाळेतच 2019 जून 30 जूनला मी सेवानिवृत्त शिक्षक एस.के. जाधव, माझ्या मनामध्ये एक अशी कल्पना आली की आपल्या सहकारी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या दिवशी त्याचा सत्कार करावा. ही कल्पना मी माझे सहकारी मित्र म्युन्सिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक एच.जी. मेढे सर यांच्याकडून बोलून दाखवली फोनवरून. तर त्यांना मला संमती दिली की काही हरकत नाही, तुम्ही आमच्या शाळेत येऊन 5 सप्टेंबरला हजर राहून आमच्या शिक्षकांचा सत्कार करू शकतात. आणि ही कल्पना मला अशा रीतीने जागृत केली की शिक्षकांबद्दल आदर काय सुरू राहावा आणि यातून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं कार्य हे सतत कार्यरत राहून पुढे विद्यार्थ्यांना ही ज्ञानाची शिदोरी पुढे नेण्याचं कार्य माझे सहकारी शिक्षक करतीलच अशी मला आशा आहे. आजचा जो कार्यक्रम होता 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीचा, तो आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मेढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता. परंतु या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्या शिक्षकांचा सत्कार करण्याचे ज्यांनी आयोजन केलेलं होतं ते म्हणजे श्रीयुत जाधव सर, एस.के. जाधव सर, जे आमच्या शाळेमध्ये शिक्षक होते, परंतु 4 वर्ष झाले ते रिटायर झालेले. म्हणजे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना असं वाटलं की आपण आपल्या शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करावा, म्हणून त्यांनी आमच्या सरांबरोबर म्हणजे मेढे सर आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचे संपर्क साधला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला आपल्या शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करायचा आहे. तेव्हा आमच्या सरांनीसुद्धा त्यांना प्रतिसाद दिला आणि सांगितलं की
की तुम्ही जर आमच्या शाळा शिक्षकांचा म्हणजे सन्मान करणार आहे तर ते गौरवास्पदच आहे, आम्हाला मान्य आहे. म्हणून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हणजे अगदी मेहनतीने सर्वांचं आयोजन केलं. त्यांच्यासोबत आमचे सर्व शिक्षक स्टाफ होते. त्या सर्व शिक्षकांनी बंधू भगिनींनी सुद्धा अतिशय मेहनतीने या कार्यक्रमामध्ये जीव ओतून सक्सेस करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि सक्सेसही झालेला आहे. आमचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि आनंददायी हा कार्यक्रम पार पडलेला आहे. तसेच आमचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये जीव ओतून मेहनत केलेली आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकांची भूमिका घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे आपला पाठाचं नियोजन केलेलं आहे, मुलांना शिकवलेलं आहे. त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित आमचा शाळेचा सत्कार समारंभ जो आहे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो अतिशय आनंदाने पार पाडलेला आहे.